दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती कारवाई गरजेची आहे. गुलाबराव पाटील यांनी मागणी केली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला कुलूप लावा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मागणी केलेली आहे. राज्यातले अनेक दवाखाने रुग्णांचे कत्तलखाने आहेत. आमदार सदाभाऊ खोत हे देखील आक्रमक झालेले आहेत. त्यांनी देखील संताप व्यक्त केलाय. ही बाब चुकीची आहे, कारण की शासनाने एवढ्या योजना दिलेल्या असताना सुद्धा आणि एवढं मोठं नामांकित हॉस्पिटल असताना या ठिकाणी अशा पद्धतीचा मृत्यू होणं म्हणजे आपल्याकरता ही लाजिरवाणी बाब आहे. अशा प्रकरणाची चौकशी केली गेली पाहिजे आणि अशा हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर्स आहे की जे हलगर्जीपणा करतात याच्याकरता खास करून त्या ठिकाणी सेवार्थ डॉक्टरांची नियुक्ती असते, ज्याला आपण सोशल वर्कर म्हणतो. त्यांची ही जबाबदारी आहे की या ठिकाणी PRO असतील जे हॉस्पिटलचे आहेत की असा कोणता रुग्ण आहे की ज्याला या गोष्टीची गरज आहे हे प्रत्येक मोठ्या हॉस्पिटल बघत असतात. तर त्यांनी हे पाहिलं पाहिजे होतं आणि उपचाराच्या अर्थी कोणी मरू नये याच्याकरता पंतप्रधान असतील किंवा राज्य सरकार असेल यांनी बऱ्याच योजना आपल्याकरता लागू केलेल्या आहे. तरी अशी घटना घडणे मला वाटतं ही लाजिरवाणी बाब आहे. खरं म्हणजे ती जमीन सरकारने काय 1 रुपयामध्ये दिली? एवढी मोठी जमीन, आज करोडोची जमीन दिली, की लोकांची सेवा व्हावी म्हणून दिली. फडणवीस सरकारनेच दिलेली जमीन आहे ती. आणि अशा स्थितीमध्ये उद्घाटनाला ज्यावेळेस नरेंद्र मोदीजी येतात, थोडी तरी लाज वाटायला पाहिजे की आपण कोणाच्या हाताने उद्घाटन करू, देशाच्या पंतप्रधानाच्या हाताने उद्घाटन करून घेता. खरं म्हणजे या सरकारच्या चुका आहेत. अशा बेजबाबदार लोकांना, ज्यांची लायकी नाही अशा लोकांना ते हॉस्पिटलची जागा का दिली? असे जे लोक यांच्या जवळचे आहेत का? आणि वरून आंदोलन करायला हेच पुढे, जमीन द्यायला हेच पुढे, उद्घाटन करायला सरकारच. सगळं जे आहे सरकारने केलेलं पाप आहे. आणि अहवालामध्ये जो काही निष्कर्ष येईल, निष्कर्षामध्ये जर रुग्णालय दोषी असेल तर रुग्णालयावर कडक कारवाई केली पाहिजे. आणि महाराष्ट्रातल्या तमाम ही जी खाजगी हॉस्पिटल्स आहेत, रुग्णालय आहेत, इथे महात्मा ज्योतिबा फुले कार्डचं देखील इम्प्लिमेंटेशन होत नाही. हा देखील अहवाल शासनाने लवकरात लवकर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना विनंती आहे की याचाही अहवाल त्यांनी घेतला पाहिजे. महाराष्ट्रातले अनेक दवाखाने हे रुग्णांचे कत्तलखाने म्हणून समोर येताना वारंवार घडत आहे. सरकारनं निश्चितपणानं अशा दवाखान्यांच्या वरती कडक कारवाई केली पाहिजे. ज्या डॉक्टरनी, ज्या मॅनेजमेंटनं त्या ठिकाणी जो हलगर्जीपणा दाखवला त्यांच्यावरती 302चे गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि वधाचा गुन्हा दाखल करून यांना आत डांबावं की हे अशा पद्धतीचे डॉक्टर की पेशाला खऱ्या अर्थानं काळिंबा आहेत असं म्हटलं तर काही वावगं ठरणार.